सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आनंददायी शनिवार या उपक्रमाचा विस्तार करण्याबाबतचे आपणाला शासकीय परिपत्रक प्राप्त झालं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजीचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे पत्र आहे. तर या पत्राच्या प्रस्तावनेमध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आपण इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत होतो आणि त्या अंतर्गत आपल्याला यापूर्वीचं जे पत्र प्राप्त झालेलं होतं त्यानुसार आपण विविध उपक्रम घेत होतो. तर आता या उपक्रमाचा विस्तार करण्यात येणार असून त्यामध्ये काही नवीन अतिरिक्त कृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्याबाबतचं हे पत्र आहे. तर आता हे नक्की परिपत्रक काय आहे ते आपण समजून घेऊया. शासन परिपत्रक. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार या उपक्रमाचा उद्देश तसेच त्या अंतर्गत करावयाच्या कृती याविषयी संदर्भ क्रमांक 1 येथील पत्राद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालेय मूल्य आधारित उपक्रमांची ओळख करून देणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, सामाजिकता, व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करणे या उद्देशाने आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत खालील अतिरिक्त नाविन्यपूर्ण कृतीचा शालेय स्तरावर समावेश करण्यात यावा. आता जे शासन परिपत्रक आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. यापूर्वी आपण आनंददायी शनिवार हा उपक्रम सन 2024-25च्या या शैक्षणिक वर्षामध्ये दर शनिवारी आपण घेत होतो. तर आता या उपक्रमातून आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांना विविध उपक्रमांची ओळख करून देण्यासाठी, त्यांच्यामध्ये सृजनशीलता, सामाजिकता, व्यावहारिक कौशल्ये आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत काही नवीन कृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. तर त्या कृती कोणत्या आहेत ते आता आपण समजून घेऊया. पहिली कृती आहे पालक मेळावा. तर यामध्ये आता आपल्याला विद्यार्थ्यांचे पालक मेळाव्याचे आयोजन करायचे आहेत. आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत ते कशाप्रकारे आयोजित करायचे आहेत त्याविषयी आपण समजून घेऊया आणि त्या अंतर्गत कोणते विषय घ्यायचे आहेत ते देखील माहिती पाहूया. यामध्ये वर्षातून किमान 2 वेळा पालक मेळावे घेण्यात यावेत. तसेच मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच भावनिक, सामाजिक व करिअर संबंधी मार्गदर्शन करणे हा देखील असणार आहे आणि पालकांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी देखील उपयुक्त विषय आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. तर खाली काही उदाहरणं दिलेत पहा कोणते विषय घेऊ शकतो आपण. यामध्ये मुलांचे स्क्रीन टाईम नियंत्रण, अभ्यासाची सवय, किशोरवयातील बदल, मानसिक आरोग्य, पालक शाळा भागीदारी, तसेच लघु उद्यम महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, कला प्रकल्प यासारखे उपक्रम देखील आपण आयोजित करू शकतो. तर या अंतर्गत आपल्याला पालक मेळावा घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरी कृती असणार आहे स्नेहसंमेलन देखील आपण आनंददायी शनिवार अंतर्गत आता घ्यायचे आहेत. तर त्या संदर्भात आपण कोणती माहिती देण्यात आलेली आपण ते समजून घेऊया. तर स्नेहसंमेलन आपण कशाप्रकारे घ्यायचं ते समजून घेऊया. वर्षातून एकदा शाळा स्तरावर सांस्कृतिक स्नेहसंमेलन आयोजित करायचं आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना रंगभूमी, क्रीडा, कौशल्य, कला आविष्कार याबाबत संधी मिळेल याची दक्षता देखील घ्यायची आहे. तसेच कार्यक्रमामध्ये लोककला, लोकनृत्य, नाटिका, एकांकिका, कवी संमेलन, वाद्यकला, चित्रप्रदर्शन यांचा देखील आपल्याला समावेश करायचा आहे आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थी यांचा सहभाग वाढावा यासाठी देखील प्रोत्साहन द्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आनंददायी शनिवार अंतर्गत आता आपल्याला स्नेहसंमेलन हा कृती देखील घ्यायची आहे. त्यानंतर पुढील उपक्रम आहे देशभक्तीपर गाण्यावर कवायत, योगा, व्यायाम, सैनिकी प्रशिक्षण, NCC, स्काउट गाईड, धरतीवर परेड. तर यामध्ये आपण घ्यायचं आहे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने देशभक्तीपर गाण्यावर आपल्याला विद्यार्थ्याची कवायत घ्यायची आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, एकता यासारखे गुण वाढीस लागावेत याकरता विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण द्यावे. तसेच NCC, स्काउट गाईडच्या धर्तीवर विद्यार्थ्याची परेड देखील आपल्याला आयोजित करायची आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसाठी त्यांच्याकडून योगासने, व्यायाम व तत्सम शारीरिक कसरती करून घ्याव्यात. तर अशा प्रकारे आपल्याला दुसरी कृती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आहे चौथीची कृती असणार आहे नवीन उपक्रम आहे माजी विद्यार्थ्याचे मार्गदर्शन. तर या संदर्भात आपल्या शासन परिपत्रक दिनांक 1 ऑक्टोबर 2025 अन्वये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहे. तर शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करून त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि त्यासाठी विविध क्षेत्रात यशस्वी असलेल्या माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन सत्र आपल्याला काय करायचे आहेत, आयोजित करायचे आहेत. या ठिकाणी आपण उदाहरण काही आपण मार्गदर्शन सत्रे आयोजित करायचे आहेत त्याबाबतचं काही उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये करिअर मार्गदर्शन घेऊ शकतो आपण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेऊ शकतो, कला, क्रीडा, विज्ञान याबाबतची आपण अतिरिक्त मार्गदर्शन घेऊ शकतो किंवा जीवन कौशल्य याबाबत देखील आपण मार्गदर्शन सत्रे आयोजित करायची आहेत. अशा मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थी प्रेरित होऊन त्यांच्या करिअर निवडीस त्यांना मदत होणार आहे हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे.
त्यानंतर पुढील जी कृती असणार ते शैक्षणिक सहली किंवा स्थळ भेट. यामध्ये पहा, स्थानिक परिसरातील किल्ले, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, कारखाने, शेती प्रकल्प, उद्योग, संग्रहालय इत्यादी ठिकाणी वर्षातून किमान एकदा सहल आयोजित करायची आहे. तसेच सहलीपूर्वी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विषयी संक्षिप्त माहिती देखील द्यायची आहे आपल्याला. आणि सहलीनंतर विद्यार्थ्याकडून अहवाल लेखन, प्रस्तुतीकरण आणि चित्रदर्शिका प्रकल्प तयार करून घ्यावेत. तसेच आयोजित सहलीदरम्यान विद्यार्थ्याची सुरक्षा व सुरक्षितता याबाबत दक्षता देखील घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत शैक्षणिक सहली किंवा स्थळ भेट हा देखील आपल्याला नवीन उपक्रम घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे क्षेत्र भेट. यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण आधारित अनुभवजन्य शिक्षण आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. तर त्या अंतर्गत आपण काय करू शकतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अनुभव आधारित शिक्षण म्हणजेच एक्सपेरिमेंटल लर्निंग देणे आवश्यक आहे. आणि या अनुषंगाने शिक्षकांनी विद्यार्थ्यांकरता पोस्ट ऑफिस, बँका, पोलीस स्टेशन, ग्रामपंचायत, नगरपालिका, ऐतिहासिक स्थळे, स्थानिक उद्योग इत्यादी ठिकाणाला क्षेत्रभेटीचे नियोजन करावे. अशा क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रक्रियांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून विद्यार्थ्यांमध्ये विविध कार्यपद्धती, जबाबदाऱ्या, सार्वजनिक सेवा, दस्तावेजीकरण, व्यवहार कौशल्य याविषयी समज विकसित होईल ते पाहावे. तर अशा प्रकारे आपण आनंददायी उपक्रमांतर्गत क्षेत्रभेट हा देखील उपक्रम घेऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे पहा 7वा उपक्रम, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. तर यामध्ये प्रत्येक शाळेत वर्षभरात किमान 3 विषयावर वक्तृत्व, कथा सांगणे, वादविवाद किंवा काव्यपाठन स्पर्धेचे आयोजन करायचे आहे. याशिवाय विषय निवडताना देशभक्ती, पर्यावरण, विज्ञान, सामाजिक मूल्ये, लोकशाही, तंत्रज्ञान, आरोग्य, स्वच्छता इत्यादी विषय प्राधान्याने समाविष्ट करावेत. तसेच विद्यार्थ्यांना मौलिक भाषण, मराठी भाषेची शुद्धता, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, वेळेचे नियोजन आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा. आणि पुढे आहे, विजेत्यांना प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहन द्यावे. अशा प्रकारे आपण वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन हा देखील उपक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. पुढे 8वा उपक्रम आहे पहा, लघु उद्यम महोत्सव म्हणजेच व्यवसाय शिक्षण उपक्रम. यामध्ये पहा, विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये, पैशाचे व्यवस्थापन, मोलभाव, विक्री कौशल्य आणि ग्राहक वर्तन समजणे यासाठी हा उपक्रम राबवा. यामध्ये विद्यार्थी स्वतः भाजीपाला, हस्तकला वस्तू, घरगुती खाद्यपदार्थ, पुस्तकांची देवाणघेवाण, पुनर्वापर साहित्य इत्यादी वस्तूची छोटी दुकाने लावावीत. तसेच विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा तोटा, लेखा पद्धती याबाबत प्रत्यक्ष व्यावहारिक अनुभव द्यावा. आणि शक्य असल्यास हा उपक्रम आणि पालक मेळावा एकाच दिवशी आयोजित करावा. तर अशा प्रकारे आपण लघु उद्यम महोत्सव हा देखील आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आपल्याला ही कृती घ्यायची आहे. तसेच वरील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय होणार आहे, तर आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सामाजिक जाणीव, शारीरिक मानसिक विकास, आर्थिक साक्षरता व व्यावहारिक जीवन कौशल्य देखील विकसित होतील. प्रत्येक शाळेने या सर्व उपक्रमाची वार्षिक अंमलबजावणी रूपरेषा तयार करून कार्यवाही अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्याकडे सादर करायचा आहे. आणि 4 आहे, तसेच आयुक्त शिक्षण यांनी विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक उपलब्ध करून द्यावी आणि शाळांनी सर्व उपक्रमांची माहिती त्या लिंकवर भरायची आहे. तर 5 आहे पहा पुढे, आनंददायी शनिवार या उपक्रमांत उपरोक्त कृती कार्यक्रम घटक उपक्रम आयोजित करणे हे राज्यातील सर्व शाळांसाठी अनिवार्य असणार आहे. परंतु आयोजित करणाऱ्या येणाऱ्या कृती कार्यक्रम घटक उपक्रमात सहभागी होणे विद्यार्थीकरता ऐच्छिक राहील हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि 6 आहे, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध आहे. त्या ठिकाणी आपण तो पाहू शकतो किंवा डाउनलोड करून देखील घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2024-25 या वर्षापासून आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत आहोत. आणि या आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये आता विस्तार करण्यात येणार आहे. त्यामध्ये नवीन काही कृतीचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.